कसं वाटलं अंडभक्तांनो तुमचा दंडकरी गोतस्कर ऐकून? हा रिपोर्ट पण खरा आहे, खोटा नाहीये. हा काय कोणी आयऱ्या गैऱ्याने बनवला नाही, कारवानने बनवला असला तरी त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल कोर्टामधून घेतलेल्या, न्यायालयामधून. जो ट्रक हैदराबाद वरून गोमांस घेऊन मुंबईला निघालेला होता त्याची टीप लोणावळा पोलिसांना भेटली आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तो ट्रक सिंहगड कॉलेजच्या जवळ हायवेवरती पकडला, ज्याचा नंबर होता NL01 AB 5853. ही घटना 10 मार्च 2022 ला पहाटे 3:30 घडली. या ट्रक मध्ये जे गोमांस होतं हे जवळजवळ 60 लाख रुपये किमतीचं होतं. त्यानंतर 2-4 दिवसाने जेव्हा ही गोष्ट सगळीकडे पसरली त्यावेळेस ही जी कंपनी आहे रेम्बल ॲग्रो अँड फूड्स यांनी क्लेम केला कोर्टासमोर वडगावच्या की ही ट्रक आमची आहे आणि याच्यामध्ये गाईचं मांस नसून म्हशीचं मांस आहे. पण न्यायालयाला संशय आला, न्यायालयाने मागितली कागदपत्र दिल्या गेली दुसरीच, यूपीची सर्टिफिकेट जोडल्या गेली, पण ऍक्च्युअल असायला पाहिजे होती हैदराबादची. मग कंपनी म्हणाली होती आम्ही हैदराबादला प्रोसेसिंगला पाठवलं होतं. अरे मूर्खांनो, असं कसं जमेल? येड्यात काढायचे धंदे नीट असावेत ना. मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन गोष्ट काय आहे माहिती का? या रेम्बल ॲग्रो सर्व्हिसेसचा जो डायरेक्ट संबंध आहे तो सियान ॲग्रो सोबत आहे, जी दंडकरीच्या घरामधली कंपनी आहे, ज्याची हिस्ट्री तुम्हाला सगळी माहिती आहे. याच्यामध्ये या रेम्बल ॲग्रोला जे काही कर्ज भेटले, जे काही सबसिड्या भेटलेत त्या सरकारच्या संमतीने भेटलेत. त्याच सोबत जे आतापर्यंत कर्ज भेटलेत सरकारी, त्या बँकेच्या चेअरमन दंडकरींच्या बायको आहेत. लई इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का? या रेम्बल ॲग्रोचं सगळं काही गोमांस कोण घेतं माहितीये का? मिथर इंटरनॅशनल म्हणून एक कंपनी आहे शारजामध्ये, ती घेते. आणि त्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर पण कोण आहे माहितीये का? महेश कुमार पिल्लईच आहे. आणि हा कोण आहे माहितीये का? याच्या कंपनीला नितीन गडकरीच्या कंपनीकडून 2 कोटीचं कर्ज भेटलंय हो. म्हणजे हा सगळा काही घोळ, हा जो आहे ना, हा सगळा रिपोर्ट, या रिपोर्ट मध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अंडभक्तांचा दंडकरी गोमांस तस्कर आहे. आणि हे या रिपोर्ट वरून सरळ सरळ सिद्ध होत आहे.